महोदय, नागपूर जिल्ह्यामधील मियान एसीजेड हा महत्त्वपूर्ण असा प्रकल्प त्या ठिकाणी सुरू झाला। त्याला पूर्वीच्या काळामध्ये गती मिळत नव्हती, परंतु 2014 मध्ये गती मिळून आता त्या ठिकाणी मोठे उद्योगधंदे यायला सुरुवात झालेली आहे आणि त्या उद्योगधंद्यामध्ये चांगल्या तिथल्या प्रकल्पग्रस्तांना व्यवस्था मिळाव्या, चांगली सुविधा मिळावी याकरता चांगला प्रयत्नसुद्धा आमच्या सरकारच्या वतीने केला जातो आहे। मला फक्त एक महत्त्वाचा विषय त्यामध्ये असा आहे की 12.5% विकसित भूखंड देण्याचा त्यावेळेला निर्णय घेण्यात आलेला होता आणि आता त्या पद्धतीचे पत्र शासनाच्या वतीने अलॉट केल्या जात आहे। परंतु काही प्रकल्पग्रस्तांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे। माझी सरकारला विनंती आहे, हे जे भूखंडचे पैसे आज ते लोक भरू शकत नाही, तर त्यांना आपण काही व्यवस्था जर त्यांना इन्स्टॉलमेंट वगैरे देण्यात येईल का, हा एक प्रश्न आहे। आणि दुसरा प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी 10 वर्षापासून PSCची बिल्डिंग बांधून तयार आहे, पण त्याचासुद्धा अजूनही उपयोग केला जात नाही। त्यामुळे त्याकरतासुद्धा तिथे त्या व्यवस्था करण्यात याव्या आणि तिथे 5 बिल्डिंग मोठ्या बांधलेल्या आहेत। त्या 5 बिल्डिंग आपण प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना देणार होतो तिथे उद्योगधंदे सुरू करण्याकरता, त्यावरतीसुद्धा सरकारने गांभीर्याने विचार करावा।